open our Bibles to 1 Samuel 25 verses 32 and 33. 1 शमूएल 25वा अध्याय 32 आणि 33. And David said to Abigail, "Blessed be the Lord God of Israel, which sent thee this day to meet me. And blessed be thy advice, and blessed be thou which hast kept me this day from coming to shed blood, and from avenging myself with my own hand." 1 शमूएल 25वा अध्याय 32 आणि 33. तेव्हा दावीद अबिगेलला म्हणाला, यहोवा इस्रायलाचा देव, ज्याने तुला आज मला भेटायला पाठवले, तो धन्यवादित असो आणि तुझा बोध आशीर्वादित होवो. आणि आज रक्त पाडण्याच्या दोषापासून व आपल्या हाताने सूड घेण्यापासून मला जिने अडवले ती तू आशीर्वादित हो. Praise the Lord. हालेलुया. Amen. आमेन. You know the story I told you already. तुम्हाला कहाणी माहितीये, गोष्ट माहितीये, मी तुम्हाला गोष्ट सांगितली. How God saved David by his grace. कसं परमेश्वराने दावीदाला त्याच्या कृपेने वाचवलं. It is not the saving grace, it is the sustaining grace. आणि त्यावेळेला ती जी कृपा होती ती तारणाची कृपा नाही, तर त्याला पाठिंबा देणारी, त्याला आवळ घालणारी कृपा, Supporting grace. त्याला आधार देणारी कृपा, Maintaining grace. त्याला सांभाळणारी कृपा दिली, Holding grace. त्याला धरून ठेवणारी कृपा दिली, त्याला पडून न देणारी कृपा दिली. This is the grace we need. आणि या कृपेची आपल्याला गरज आहे. So first point we learned was तर पहिला मुद्दा आपण शिकून घेतला तो असा, how grace saves us or sustains us. परमेश्वराची कृपा कशी आपल्याला वाचवते, आपल्याला Amen. पाठिंबा देते. And you know how when David got very angry on Nabal, आणि तुम्हाला माहिती आहे की दावीद जेव्हा नाबालावर खूप चिडला, he was after him to kill him. आणि दावीद म्हटला की मी आता नाबालाला सोडणार नाही, मी त्याला ठार मारणार आहे, I will just ruin him. मी त्याचा completely. नाश करणार आहे, मी आता नाबालाला सोडणारच नाही. And so he goes on his horseback आणि मग दावीद निघाला आपल्या घोड्यावर बसून and he said, "Now I'm going to finish the whole family." आणि म्हणाला की आता नाबाल आणि नाबालाचं पूर्ण घराणं मी ठार मारणार आहे. Whenever you feel angry, जेव्हा केव्हा तुम्हाला राग आल्यासारखं वाटतं, it's the perfect time to exercise the fruit of self-control. त्याला एक ती परिपूर्ण वेळ असते की जिथं तुम्ही स्वनियंत्रणाचं फळ वापरायचं. You may have a very good reason to get angry. आणि कदाचित कारण फार चांगलं असेल, यथायोग्य कारण सुद्धा असेल की ज्या कारणापायी तुम्हाला राग आलेला आहे, But don't use it as an excuse to stay that way because we are a Christian. पण ते कारण तुम्ही त्या अवस्थेमध्ये मी रागवणारच कारण की गोष्टच अशी झालेली आहे असं म्हणून त्या रागात तुम्ही तिथे राहू नका, ते कारण दाखवू नका. कारण की आपण ख्रिस्ती आहोत, आपल्याला असं वागायची परवानगी नाहीये. Sometimes कधी कधी or many times किंवा बऱ्याच वेळेला it is really hard to live a righteous life. एक नीतिमान आणि धार्मिक जीवन जगणं हे कधी कधी खरोखर खूप अवघड जातं. When you are cornered जेव्हा तुम्ही अडीअडचणीमध्ये अडकता just because you are living right, आणि त्याच्यामागचं कारण हेच की केवळ तुम्ही सरळ जीवन जगत आहात म्हणून अडीअडचणीमध्ये अडकलाय, yet you need to live a righteous life. तरी देखील तुम्ही सरळ नीतिमान आणि धार्मिक जीवनच जगायचं. Instead of denying or just justifying of it, आणि त्याविषयी उगीच नाकारणं किंवा न्याय करणं की नाही नाही तुम्हाला माहिती नाहीये असं उगीच न करून we need to ask God to help us deal with it in a very positive way. आपण परमेश्वराला सांगायचं की देव बाप्पा, माझ्यावर हा प्रसंग आलेला आहे, मी तुला प्रार्थना करतो की मला सकारात्मक दृष्टिकोनातनं ही परिस्थिती हाताळायला तू सहाय्य कर. Paul gives us a very good advice पॉल आपल्याला एक फार चांगला सल्ला देतो. in Romans 12:21. रोमकरास 12वा अध्याय आणि त्यातलं 21वे वचन. He says, "Do not let yourself be overcome by evil, but overcome or master evil with good." रोमकरास पत्र 12वा अध्याय 21वे वचन. तिथे पॉल आपल्याला म्हणतो, वाईटाने जिंकला जाऊ नको, तर बऱ्याने वाईटाला जिंक. When Satan attacks you, जेव्हा सैतान तुमच्यावर हल्ला करतो, instead of getting mad, त्यावेळेला उगीच रागवण्याच्या ऐवजी immediately go and bless someone. लगेच जाऊन कुणाला तरी आशीर्वादित करा. Diffuse the anger like that. आणि तो जो राग आहे, तो जो रागाचा भडका होणार होता, तो भडका यायच्या अगोदरच विझवून टाका. Praise the Lord. हालेलुया. Amen. आमेन. Responding in a positive way सकारात्मक रीतीनं प्रतिक्रिया करणे is the direct opposite of what the enemy wants you to do. म्हणजे सैतानाला किंवा शत्रूला तुमच्याकडनं जे काही करून हवं आहे, बरोबर त्याच्या विरुद्धार्थी काय की तुम्ही सकारात्मक दृष्टिकोनातनं काम करणे. Always remember नेहमी लक्षात ठेवा
Devil has a master plan. सैतानाकडे एक मास्टर योजना आहे And in this master plan, he wants to keep you upset all the time. आणि या मास्टर योजनेमध्ये सैतानाची इच्छा आहे की तुम्ही सारखं अपसेट आणि चिडलेलं असं राहायचं. When you remain upset, जेव्हा तुम्ही सारखे नाराज आणि चिडके राहता you are not focused. त्यावेळेला काय होतं माहितीये, आपलं लक्ष एकाग्रतेनं लागत नाही. And I know मला माहितीये to come out of that anger or to do good at times when evil has been done, it's not always easy. त्या रागातनं बाहेर यायला किंवा जे काही वाईट घडलेलं आहे त्याच्यातनं बाहेर येणं हे नेहमी सोपं नसतं हे मलाही माहितीये. But पण when we do what we can do, जेव्हा आपण आपल्याला जे जमतं ते करतो God will do what you cannot do. त्यावेळेला आपल्याला जे करायला जमत नाही ते देव करेल. Are you understanding? अरे तुला जमतंय तेवढं तर कर, उरलेलं देव करेल. You do what you must do. तू जे करायचं ते कर And what you cannot do, God will do for you. आणि तुला जे करता येणार नाही ते देव तुझ्यासाठी करेल. Don't be very quick in the spirit to be angry or vexed. आणि आत्म्यामध्ये पटकन रागे भरू नका, पटकन राग चिडचिड होऊ देऊ नका. Because Bible says तर बायबल मध्ये लिहिलंय in Ecclesiastes 7:9, उपदेशक 7:9 anger and vexation lodge in the bosom of fools. उपदेशक 7वा अध्याय 9व वचन त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, तू आपल्या आत्म्यात रागवायला उतावळा असू नको, कारण राग मूर्खांच्या हृदयात राहतो. Praise the Lord. हालेलुया. It exists in the heart of fools. राग कुणाच्या हृदयात राहतो? राग मूर्खांच्या हृदयात राहतो. In other words, दुसऱ्या शब्दात Nabal getting angry is absolutely okay because he is a fool. You cannot expect something different. याचा अर्थ असा लागतो की नाबालानं चिडणं, नाबालाला राग येणं अगदी बरोबर होतं. का? कारण त्याचं नावच मूर्ख होतं. See, in the bosom of fools there dwells anger. कारण मूर्खांच्या हृदयात राग राहतो असं लिहिलंय. Amen. आमेन. And why do we have to become like him? आपण कशाला त्यांच्यासारखं बनायचं? You have a great destiny. तुमच्या आयुष्याची दिशा फार मोठी आहे. You have a great calling. तुमचं उज्ज्वल भविष्य आणि महान पाचारण आहे. You are living with a purpose. तुम्ही एका संकल्पाने योजनेने जगत आहात. If we hang on to anger, आपण जर रागाला धरून राहिलो we are just being equally foolish like Nabal. तर आपण सुद्धा नाबाला एवढेच मूर्ख होणार. Amen. Amen. We must turn the anger and the people who cause this anger unto God. तर आपण काय करायचं, हा राग विझवून टाकायचा आणि जे लोक आपल्याला राग येण्यासाठी उचकवतात किंवा जे लोक आपल्याला राग येण्यासाठी कारणीभूत झालेले आहेत त्या लोकांना देवाचरणी ठेवायचं. Let God take care of that anger and even the people. देवाला घेऊ दे काळजी त्या रागाची आणि आपल्याला राग देणाऱ्या त्या लोकांची. Because God said, कारण ते बोललाय vengeance is mine. सूड घेणं माझ्या हातात आहे. If vengeance is God, then revenge has no place. जर सूड घेणं देवाच्या हातात आहे तर आपण काय म्हणतोय की नाही मी बदला घेऊन राहीन, मी सोडणार नाही. See, God does not take badla. It is avenging. परमेश्वर सूड घेतो. Amen. Amen. Revenge is different and avenging is different. सूड घेणं वेगळं आहे आणि बदला घेणं वेगळं आहे. God says, ते म्हणतो vengeance is mine सूड घेणे माझ्या हातात आहे and I will repay it. I will require it. आणि मी ते करीन, मी तो सूड घेईन. Trust God देवावर विश्वास ठेवा and He will take care of the situation. आणि देवा परिस्थिती सांभाळेल. He will take care of you. He will protect you. परमेश्वर तुम्हाला सांभाळेल, परमेश्वर तुम्हाला सुरक्षित ठेवेल. Amen. आमेन. See, we all cannot change our past. आपण सगळेजण आपला भूतकाळ बदलू शकत नाही. But when we give it to God, पण जेव्हा आपण आपला भूतकाळ परमेश्वराला देतो He will use it to bring you to a better future. त्याला परमेश्वर त्या भूतकाळाचा वापर आपण सर्वजण एका उज्ज्वल भविष्याकडे यावं म्हणून वापरतो. Sometimes कधी कधी I have seen मी पाहिलंय the people who hurt you are the ones who are hurt themselves. कधी कधी मी पाहिलेलं आहे जी लोक तुम्हाला वाईट वाटेल असं करतात त्यांना स्वतःला कोणीतरी जखम केलेली असते And they have not dealt with it. आणि त्या जखमेला त्यांनी भरवून घेतलेलं नसतं. Are you understanding? त्या जखमेला त्यांनी मलमपट्टी केलेली नसते. Now we are all hurt for many things by many people. आता बऱ्याच लोकांद्वारे बऱ्याच गोष्टींमध्ये आपल्याला सगळ्यांना जखमा होतात आणि वाईट वाटतं. But if we just take it as it is पण आपण असेल तसंच सगळं घेतलं and deal not with it, आणि त्यात कार्य केलं नाही then there is tendency that we will hurt others. तर मग काय होतं, ती आपली जखम तशीच उघडी राहते
आणि ती आपली स्वतःची जखम घेऊन आपण दुसऱ्यांना पण जखमी करतो. That's why म्हणून the moment you are hurt, ज्या क्षणाला तुम्हाला एखादी जखम हृदयावर होते, deal with it. तुम्ही लगेचच त्याची कारवाई Forgive, करा. forget. लगेच क्षमा करा, विसरून जा. David was living in hurt at that time. त्याला दाविदाला जखम झाली. Saul had hurt his heart, his wife has hurt his heart. किती जखमा झाल्या होत्या दाविदाच्या हृदयाला. शौलाने त्याला जखम केली होती, वाईट वाटेल असं वागला. त्याच्या बायकोनं त्याला जखम केली होती, बायको वाईट वाटेल असं वागली. Ahithophel hurt him. अहितोफेल त्याचा मसलतदार त्याला वाईट वाटेल असं वागून त्याला जखम करून गेला. One whole year he had nothing to eat. एक पूर्ण वर्षभर दाविदाकडे खायला अन्न राहिलं नाही. So that self-pity was hurting him. आणि म्हणून त्याला स्वतःवर दया येत होती की बिचारा मी. त्याला कीव येत होती की काय आहे माझं जीवन. And such people, आणि अशी जी माणसं when असतात, anybody touches that wound, they suddenly त्या burst. माणसांच्या त्या जखमेला जर कधी कोणी थोडाही स्पर्श केला तर ते भडका झाल्यासारखे स्फोट पावतात. Amen. आमेन. And now here he is on his horseback. आणि इथे आता दावीद घोड्यावर चढला. And Abigail is coming on the way. अबिगेल येत आहे, Now, रस्त्यात आहे. David at that moment lost the anointing. आणि आता दावीद त्या क्षणापुरतं दाविदावरचा अभिषेक केला. And he is saying, आणि दावीद म्हणतोय the victim is right before my की eyes. पहा माझ्या नजरेसमोरच आता हा शत्रू आलेला आहे. Let me start killing his wife first. आणि पहिलं तर मी त्याच्या बायकोलाच आता मारतो, त्याच्या बायकोचाच मी पहिला खून करतो. देवबापांनी शत्रू जणू समोरच आणला. See, the enemy is right before me. शत्रू अगदी माझ्या नजरेसमोर आहे. God brought that enemy to me. आणि परमेश्वराने शत्रू अगदी माझ्या समोर आणलेला आहे. Like when Saul was hiding in the cave, जसं शौल गुहेमध्ये लपलेला होता, David's officers said, दाविदाचे सगळे अधिकारी म्हणाले God has brought Saul into your hands. की परमेश्वराने शौलाला तुझ्या हातात आणलंय. Kill him and tonight you will become king. मारून टाक त्याला, खून करून टाक त्याचा, आणि आज रात्री दाविदा तू राजा होशील. Amen. आमेन. Now, he had decided to finish off the whole family. तुम्हाला माहितीये दाविदाने ठरवलेलं होतं की मी नाबालाच्या पूर्ण घराण्याला ठार मारणार आहे. But the action of Abigail पण अबिगेलनं येऊन जी कृती केली touched his heart. त्यातनं दाविदाला स्पर्श झाला की बाईला मानलं पाहिजे. She fell at his feet. प्रथम तर ती आली, त्याच्या पायी पडली And she says, आणि म्हटली I take all the blame of my foolish husband. माझ्या मूर्ख नवऱ्याचा सर्व दोष मी माझ्या माथी घेते. My Lord is very foolish. माझा प्रभू फार मूर्ख आहे. I take all the blame on myself. माझा धनी फार मूर्ख आहे आणि त्याचा सगळा दोष, त्याच्या दोषाचं खापर डेव्हिड सर मी माझ्या स्वतःच्या डोक्यावर घेत आहे. And that moment she was anointed. आणि त्या क्षणाला अबिगेल अभिषिक्त झाली. She was anointed. कळलं का? त्या क्षणाला अबिगेल अभिषिक्त होती. David was not anointed at that time. दावीद अभिषिक्त नव्हता त्या क्षणाला. But Abigail was anointed. त्या क्षणाला अबिगेल अभिषिक्त होती. I'm telling you, it's very important. मी तुम्हाला सांगतो या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. At home, घरी if the man loses an anointing for a moment, see that the wife has the double anointing. घरी जो कोणी घर प्रमुख आहे किंवा नवरा आहे त्या नवऱ्यावरचा अभिषेक एक क्षणभर गेलेला जाणवला तर बायकोनं पटकन त्यावेळेला जागा घेऊन अभिषेकात यावे. Are you understand? त्याचा गेला म्हणून मीही घालवते असा गोंधळ नकोय. That can make your family to stand. त्यात तुमचा परिवार उभा राहील. But if she also behaves like a husband who has lost the anointing, that whole house is ruined. पण नवऱ्यावरचा अभिषेक केलेला आहे मग त्याच्या पायी हिनं देखील आपल्यावरचा अभिषेक घालून टाकला तर त्या पूर्ण परिवाराची बर्बादी होईल. If a woman loses an anointing for a moment and she's angry about something, एखादी बायको जर कुठल्या गोष्टीविषयी चिडलेली आणि तिच्यावरचा अभिषेक एक क्षणभर गेला, the man should cover her with his anointing. नवऱ्यानं तिला आपल्या अभिषेकानं तो क्षणभर तरी झाकून घ्या. Are you understand? समजतं का मी काय म्हणतो? It's very important. अतिशय महत्वाची गोष्ट आहे ही. Now she prophesies. आणि मग अबिगेलनं भविष्यवाणी सुरू केली. You shall be king very soon. फार लवकर तुम्ही राजा होणार आहात. You shall be king very soon. फार लवकर तुम्ही राजा होणार आहात. Nobody can stop you from becoming a king. आणि कोणीच तुम्हाला राजा होण्यापासून थांबवू शकत नाही. Why do you want to take this battle like this? कशाला तुम्ही हे युद्ध असं पुकारताय? She reminds him of his future. म्हणजे दाविदाला अबिगेल आपल्या भविष्याची आठवण करून देते की बघा सर तुम्ही फार लवकर राजा होणार आहात. And she makes him to forget the past. आणि ती काय करते? भविष्याकडे त्याची नजर लावून त्याला भूतकाळ विसरायला लावते. Forget the past. की भूतकाळ विसरून जा. When you look at your future, जेव्हा तुम्ही तुमच्या भविष्याकडे पाहाल you will forget the past. त्याला तुम्ही तुमचा भूतकाळ विसरून जा.
When you look at the purpose of God that He has for you in your life, जेव्हा तुमच्या जीवनातील देवाचा जो काही संकल्प आहे तो तुम्ही पाहायला सुरुवात कराल, you will forget the past. त्याला तुम्ही तुमचा भूतकाळ विसरून जाल. When you look forward to what you are going to achieve in the future, जेव्हा तुम्ही पुढे पाहू लागता की मी भविष्यामध्ये काय काय करणार आहे, you will forget the past. त्याला तुम्ही भूतकाळ विसरून जाल. You need to always keep this in your mind. तुम्ही नेहमी आपल्या डोक्यात हे ठेवा, Where you are heading to, तुम्ही कुठे चाललाय, the purpose of God in your life, देवाची योजना तुमच्या जीवनात काय आहे. what great rewards He has kept for you. अरे काय मोठं प्रतिफळ देवानी स्वर्गात आपल्यासाठी ठेवलंय, Keep all that. आणि हे सगळं लक्षात ठेवायचं. That's what Bible says about Jesus. येशूविषयी बायबल असंच म्हणतं, The joy that was set before Him, He endured the cross. जो आनंद त्याच्या समोर ठेवलेला होता त्या आनंदाकडे बघून त्याने वधस्तंभ सोसिला. Are you understanding? people? हालेलुया. The joy आनंद, that was before Him. जो आनंद त्याच्या समोर ठेवलेला त्यांनी पाहिला. What was the joy? काय आनंद त्याला पुढे जाऊन मिळणार होता, What was the joy? काय आनंद त्याला मिळणार होता, He's going back to the Father. की मी परमेश्वर बापाकडे परत जाणार आहे, He's going to sit at the right hand of His Father. मी स्वर्गामध्ये परमेश्वर बापाच्या उजव्या हाताला परत बसणार आहे, He is going to redeem the whole mankind. आणि संपूर्ण मानव जातीला तो उद्धार देणार आहे, The whole crowd will be in heaven. आणि संपूर्ण मानव जात स्वर्गामध्ये येणार आहे. That was the joy. तो आनंद, That was the joy set for Jesus. तो आनंद येशूच्या डोळ्यासमोर पुढे ठेवलेला होता. And when He fixed His eyes upon that future, आणि येशू ख्रिस्ताने जेव्हा त्या आनंदाकडे, त्या भविष्याकडे आपले डोळे लावले, Bible says He endured the cross. बायबल म्हणतं की त्याने वधस्तंभ सोसिला. In the same way, तसंच don't look at what people are doing to you now. लोक सध्याला तुमचं काय करतात, तुम्हाला काय बोलतात, त्याच्याकडे काय तुम्ही लक्ष What द्या. they have said, what they have done. लोकांनी काय केलं, लोक काय बोलले, All that they have done, all that they could do against you cannot revoke or change the purpose that God has for you. अरे लोकांनी तुमच्या विरुद्ध किती काही जरी केलं आणि काही जरी बोलले तरी त्यातनं परमेश्वर बापानं तुमच्यासाठी जी योजना केलेली आहे ती बदलत नाही. It can never change. नाही ती बदलू If शकत. it can change, then it is not the vocation of God for you. जर ती योजना बदलत असेल तर याचा अर्थ ती योजना देवापासून तुमच्यासाठी आलेली नाही. Are you understand? कळतं का? Nobody can change what God has for you. परमेश्वराने तुमच्यासाठी जे ठेवलंय ते कोणीही बदलू शकत नाही. People say, लोक म्हणतात यांच्यामुळे माझे स्पिरिच्युअल जीवनच गेलं. या ब्रदर मुळे फार वैताग आलाय अरे मला. त्या ब्रदर मुळे तुझे स्पिरिच्युअल जीवन गेलं म्हणजे कुठलं जीवन आहे? हालेलुया. कुणी दिलं तुला हे जीवन? इज गॉड जीवन सो फिकल अँड सो देवाने दिलेलं जीवन काय इतकं नाजूक, powerless इतकं नाजूक आणि सामर्थ्यहीन आहे की एखाद्या that anybody can, any Tom, Dick and Harry can change all that? की कोणी काही बोललं, काही केलं की त्यातनं ते सगळं बदलतं. त्याच्यामुळे पास्टर नाही तर मी कुठपर्यंत गेलो असतं. अरे बाबा, कुणी कुणाला कुठेही जाऊ शकत नाही. तो काय देवच पाहिजे. हालेलुया. आमेन. हिचे आणि तिचे. Some Tom, Dick and Harry like a cat passed your road, that means now your future is gone. अरे कोण आण्या बन्या सुन्या तुझ्या समोरनं रस्ता पार करून गेला मांजरी सारखा तर तुझं भविष्य गेलं का? I mean what kind of future are we talking about? कुठल्या पद्धतीच्या भविष्याविषयी बोलताय? No man can change the purpose that God has for me. परमेश्वराने माझ्यासाठी जो संकल्प केलाय तो कोणी बदलू शकत नाही. With all his criticizing, with all his stones and blockages and stumbling stone that he may put before me. किती निंदा केली, किती खडे फेकले, किती कोणी काही केलं तरी परमेश्वराने माझ्यासाठी केलेला संकल्प जो आहे तो कधी बदलू शकत नाही. How can Nabal take away the kingship from David? नाबाल काय दाविदाकडनं राजासन खेचून घेणार? हा? नाबाल काय दाविदाचं राजासन खेचून घेणार? She is reminding him, तर अबिगेल त्याला आठवण करून द्यायला आली God sent me की परमेश्वराने मला पाठवलंय that you should not murder this man. की तुम्ही या माणसाचा प्लीज खून नका करू, Otherwise there will be hanging over you a dark cloud. नाही तर मग तुमच्या डोक्यावरती एक काळा कुट्ट ढग लटकू लागेल And you will regret it forever. आणि मग कायमचा तुम्हाला त्या गोष्टीचा पस्तावा होईल की मी असं काय केलं. See, anger is not good. राग चांगला नसतो बरं. Yes, let there be anger, but see that by evening you just finish it off. ठीक आहे राग यावा पण संध्याकाळपर्यंत हिशोब क्लिअर करा. Sun also rises very high and gives too much heat, but by evening it
becomes cold. सूर्य देखील सकाळी उगवतो, दुपारपर्यंत फारच तापलेलं ऊन द्यायला लागतो, पण सायंकाळी शांत होऊन मावळतो. तू का नाही मावळत? Amen. आमेन. You know, Moses, मोशे in his anger, रागात he killed that Egyptian. त्या मिस्री माणसाला ठार मारलं. His ministry finished before it could start also. मिनिस्ट्रीचं टेक ऑफच्या आधीच काय झालं? लँडिंग. हालेलुया. Say, gone. That fellow killed that Egyptian. Finished. त्या मोशेनी रागामध्ये जाऊन त्या मिस्री माणसाचा खून केला. मिनिस्ट्री सुरू व्हायच्या आधीच संपली. But for the mercy of God, देवाच्या दयेनं 40 years God had to remove that anger from him. 40 वर्ष देवबापाने त्याच्यातला राग काढला की तुझी एक एक नस माझ्या हातात देन तो राग आधी काढ. Amen. Bible says Moses became the meekest man. आणि on मग the earth. बायबल म्हणतं की मोशे अख्ख्या जगातला अख्ख्या पृथ्वीवरचा सगळ्यात नम्र माणूस झाला. त्याला काय राग काय माहितच नाही. कोणी Hallelujah. काही बोला. काही बोला. See, all that anger went away. सगळा राग मोशेतला निघून गेला आणि मोशे अगदी पृथ्वीवरचा सगळ्यात नम्र माणूस झाला. That is the grace of God. ती देवाची कृपा. See, आमेन. look at Peter. पीटर He took the law in his own hands, त्यानं स्वतःच्या हातामध्ये कायदा घेतला chopped off the ear of the servant. आणि त्या शिपायाचा कान कापून टाकला. John said, Peter, तुझं मिनिस्ट्री गेला. योहाना म्हटला, पीटर सर आपका मिनिस्ट्री शुरू होने से पहले ही ये गार्डन में ही खत्म हो गया. इथंच आता पुरून टाकू सगळं मिनिस्ट्री, कारण की आता फक्त 11 लोक आहे. हो तू नाहीये. जेमतेम 12 11 होते. पण नाहीये, 10 आहे. 10 आता 10. Your ministry is gone. पीटर तुझी सेवा गेली. Thomas said, थोमा बोलला, finished, there is no hope for you. तुला काय आशा नाही पीटर. You will be behind bars for 14 years. आता 14 वर्ष तुला तुरुंगवास होतो बघ. Because you are trying to cut somebody's neck, but he cut his हा, ear. कारण कोणाची तरी मान कापायला गेला होता, निशाणा चुकला, कान कापला. And the servant was holding his ear. आणि तो शिपाई कान धरून होता And he said, आता तू नाही सोडणार. आणि बोलत होता, आता सोडत नाही तुला, थांब, आता तुला पेत्र तुरुंगात गेला. टाकतो. हा पेत्र आता तू गेला, थांब. तुझं काय मिनिस्ट्री का हो काय ना. आहे सगळं आता मी काय करतो बघा. हा आता मी आता 2-3 विटनेसेस आहे माझे. मी तू नाही बघितलं ना सोडणार. पाहिलं कापताना. ना, तुम लोग देखा ना कैसा करता, देखो कैसा करता. See, he asked the witnesses. आणि विचारलं त्यांनी साक्षीदारांना, हे बघा तुम्ही बघितलं ना, हे कान बघ. तुम लोग देखा ना, देखा ना, जा. हे देखो ऐसा. चला आता कोर्टात चला जाऊ. चला, I will pull you to court. मी तुला कोर्टात घेतील. I will not rest till I see you behind the आणि bars. जोर तुला मी तुरुंगात बघत नाही, मी शांतीनं बसणार नाही. Peter looked at Jesus. पेत्रांनी परत येशूकडे पाहिलं. आता काय करायचं? हो ना, म्हणजे प्रभू वीण सोय नसे तुझे तुझलाही दिसे, तरी का रे शुद्धीवरी अजून येशिया. Jesus said, येशू बोलला, don't worry, Peter. टेक इट इझी मा, मैं हूं. All that 3 years that you did for me will not go in vain. जे काही 3 वर्ष तू माझ्यासाठी केलं ना, ते वाया जाणार नाही पेत्रा. टेक You इट said one day, don't you remember, I left your boat and the fishing net and the house and everything for me. एकदा तू म्हटला होता ना, मला आठवतं का पेत्रा, एकदा तू मला म्हटला होता की येशू तुमच्यासाठी मी घर आणि नाव आणि व्यवसाय सगळं सोडलेलं आहे. But Jesus, पण येशू, witnesses are here. हे सगळे साक्षीदार आहेत, सगळ्यांनी पाहिलं मी कान कापलेला. Everything has been seen. सगळ्यांनी पाहिलेलं आहे. Jesus said, see what I can do now. येशू म्हटला, थांब ना, थांब, मी काय करतो बघ. He picked up the ear कान पडलेला उचलला. and त्या नोकराला सांगितलं, हात काढ रे. छक. शिपायाला म्हटलं, हात काढ. The fellow said, it's new. आणि तो शिपाई म्हटला, कान नवीन आला, आर्ट अँड क्राफ्ट. हालेलुया. The servant could not take the matter to court. आणि तो शिपाई आता काही ही बाब कोर्टापर्यंत घेऊन जाऊ शकणार नाही. What will he say? काय बोलणार? याने कान कापलं, जज म्हणणार कुठं कान आहे ना हो ना, तुझं. काय सांगणार? फिर्याद काय नोंदवणार? कान कापला होता, रक्त वाहिलं होतं, पण ह्यानी परत चिकटवला. How will you answer? काय तुम्ही उत्तर द्याल मग? ते म्हणतील चौकीत का वेडा बिडा झाला का काय? असं कुठं होतं का? Say, mercy of God. देवाची दया, Grace of God. देवाची कृपा झाकून घेते. From today itself, आजपासूनच seek the favor of God. मी काय म्हणतो,
तुम्ही देवाची कृपा आणि अनुग्रह शोधा. Do extra for Jesus. थोडं येशूसाठी जास्तीचं काम केलं तर Do extra चालतंय. for Jesus. येशूसाठी थोडं जास्तीचं काम केलं तर कुठे झिजत नाही He आपण. will keep all that record. तो सगळा तो हिशोब ठेवेल. All that record He will keep. येशू ख्रिस्त सगळा हिशोब ठेवेल And this person has done so much for me. की हिने माझ्यासाठी एवढं एवढं केलं. And when you need grace most, आणि मग जेव्हा तुम्हाला सगळ्यात जास्त कृपेची गरज पडेल, He will give it to you. येशू म्हणेल ह्याला कृपा लगेच दे, He will give it to you. लगेच हिला कृपा दे. Praise the Lord. हालेलुया. That is the sustaining grace I'm talking त्याला about. त्याविषयी मी बोलत आहे. ती पाठिंबा देणारी, आवळ घालणारी, झाकून घेणारी कृपा. David. दाविदा, Yeah, we can become like David, sometimes get angry. कधी कधी आपण दाविदासारखे होऊ शकतो. राग येतो आपल्याला पण. कधी कधी होतं. एवढे सिंपल असे दिसू नका तुम्ही. राग And you know, येतो. some of the families would have been broken, but you know, because of the grace of God. आणि काही परिवार तुटूही शकले असते या पायी, पण देवाची कृपा. बायकोवर आली किंवा नवऱ्यावर आली, हो. आलं कुठेतरी. Somewhere it fell. कुठेतरी ती कृपा पडली, नवऱ्यावर का बायकोवर, म्हणून परिवार तुटता तुटता वाचला. Yes. हो की नाही? Patience, David, patience. दाविदा, धीराने धीराने धीराने. Patience means suffering. धीराने म्हणजे जरा सहन करून घ्या. Patience means slow to anger. धीराने म्हणजे जरा राग नको लवकर यायला. लवकर यायला नाही पाहिजे. राग लवकर येता कामा नये. थोडं सोसून घ्या, सहन It करा. means while you are suffering, you are waiting upon God. याचा अर्थ तुम्ही सहन करत असताना परमेश्वराच्या चरणी वाट पाहणे म्हणजे धीर धरणे. Are you understand? कळतं का? When you get angry, जेव्हा तुम्हाला राग येतो, the best thing you can do is उत्तम काम करायचं ते हे, wait patiently for God to move. धीराने परमेश्वराचरणी वाट पाहायची की परमेश्वरा आता तू काहीतरी पुढे चाल घे. हा, तू नाही घेतलं चाल तर मी माझं चाल हो, घेणार. कारण Not माझी- like that. You are waiting upon तू God. चाल नाही घेतली तर मी चालू होतो. माझी चाल सध्याला बिघडलेली आहे, तर तू No. सांभाळ. You say, Lord, तुम्ही म्हणायचं, प्रभू I'm getting angry. मला राग येतोय. This fellow is really trying me. हा मला खूपच आता कसोटीला चढवतोय. God, दे बाप्पा, my anger and this fellow's folly, I place it in your feet. माझा राग आणि या माणसाचं पडणं मी तुझ्या हातात सोपत आहे. Take care of it. तुझ्या पायी चढवत आहे, तू सांभाळ. And God will deal आणि देव कार्य करेल. in the very best way He only knows to do. अगदी सर्वोत्तम रीतीनं कार्य करेल की जी रीत त्याला माहितीये त्या रीतीनं देव कार्य करेल. सांप भी मरेगा, लाठी भी टूटेगा नहीं. वा 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 वा. हालेलुया. Did God deal with Nabal? Yes. परमेश्वराने नाबालाच्या आयुष्यात कार्य केलं का? कारवाई केली का? केली ना. See, when God dealt with Nabal, देवाने जेव्हा नाबालाच्या जीवनात कारवाई केली, everything became so easy. सगळं किती सोपं झालं पहा. Because who will take God to court? कारण की देवाला कोर्टात कोण नेणार? देवाविरुद्ध फिर्याद कोण नोंदवणार? Can anybody say, कोणी असं म्हणू शकतं का? दाविदाचे देवाने त्याला मारून टाकलं, याला कोर्टात घेऊन जा. दाविदाच्या देवाने त्याला मारलं, त्या देवाला कोर्टात घ्या. But देवाला if David does it, he will be taken to पण court. दाविदाने केलं तर दाविदाला कोर्टात नेतील. Are you understanding? कळतं का? म्हणून ना देवाला करू दे ना. See? कशाला गोष्टी बिघडवतो? Because nobody can put God behind bars, but if David did, he would be put behind bars. कारण देवाला कोणी तुरुंगात घालू शकत नाही, पण जर दावीद करायला गेला तर दाविदाला जरूर तुरुंगवास होणार. I know. मला माहितीये. When you operate patience, जेव्हा तुम्ही धीराने वागता, there will still be further opposition. तेव्हा अजूनही पुढे विरोध होणार. Patience always has opposition धीराला नेहमी विरोध होतोच. because कारण they take your kindness for weakness. ते काय समजतात? ते तुमच्या दयेला तुमचा अशक्तपणा समजतात. No opposition, no patience. विरोध नाही, धीर नाही. Amen. आमेन. That is why म्हणून Bible speaks of patience only after tribulation, बायबल धीराविषयी संकटानंतरच बोलत आहे. not before tribulation. संकट अगोदर नाही. Why you need patience before tribulation? संकट अगोदर धीराचा काय आपल्याला फायदा आहे? किंवा Romans उपयोग? 5:3 says, रोमकरास 5:3 मध्ये लिहिलंय पहा. tribulation worketh patience. हालेलुया. रोमकरास 5वा अध्याय 3रं वचन. रीड इट. आणि इतकेच केवळ नाही तर आपण आपल्यावर आलेल्या संकटातही उल्हासतो का आपल्याला ठाऊक आहे की संकट हे धीर उत्पन्न करते. Praise the Lord. संकटानंतर धीर.
Otherwise, there is no patience. नाही तर मग धीर नाही. One thing is there. एक गोष्ट आहे, When you are supposed to get angry for the wrong, जेव्हा चुकीच्या गोष्टीपायी तुम्हाला राग यायला हवाय, but you just swallow that anger, पण तरीही तो राग तुम्ही गिळता, there is pain. तेव्हा वेदना होतात. There is no doubt you will have pain. या शंका नाही की तुम्हाला वेदना होतील, There is suffering. त्रास होईल. To swallow anger is suffering. राग गिळायला त्रास होतो. Patience has inner suffering. धीराला आतून त्रास असतो. But yet you wait upon God. पण तरी तुम्ही परमेश्वराचरणी वाट पाहता. As you get angry, जसं तुम्ही चिडता, you cool yourself. स्वतःला तुम्ही थंड करता. You say, I will not lose my cool. समजा तुम्हाला राग आलाय, मग तुम्ही स्वतःला थंड करू पाहता आणि म्हणता की नाही मी नाही चिडणार. I will exercise restraint. मी शांतता ठेवणार आहे, मी आवळ ठेवणार आहे. Amen. आमेन. And patience does not mean that you have complete peace. आणि धीराचा अर्थ असा नाही की तुम्हाला पूर्ण शांती आहे. Are you understanding? कळतं का? When you get angry on somebody, समजा जेव्हा तुम्हाला कोणावर तरी राग आलाय, for some reason, because you are not at fault, but the other person is at fault. काहीतरी कारणाने तुम्हाला कोणावर तरी राग आलाय, तुमची काही चूक नव्हती, समोरच्या माणसाची चूक होती. 100% it is his fault. 100% समोरच्या माणसाची चूक होती आणि तुम्हाला राग आलाय. You are getting angry, तुम्ही भयंकर चिडलाय, but now you are swallowing that anger, पण तो राग तुम्ही गिळताय and you are having patience. आणि तुमच्यामध्ये तुम्ही धीर ठेवताय. You are saying patience, Peter, patience, patience, patience. आणि तुम्ही म्हणताय धीर धीर जयश्री, धीराने धीराने धीराने. Now, every time you say patience, there is hurt, there is pain. ज्या वेळेला तुम्ही म्हणता धीर, त्याला आतमध्ये त्रास होतो, वेदना होतात. Because that fellow is not quietened, he is still criticizing, he is still against you, he is still saying something. कारण तो समोरचा शांत झालेला नसतो, तो अजूनही तुम्हाला नावं ठेवत असतो, निंदा करत असतो, And you have pain. आणि तुम्हाला त्यातनं वेदना होतात. So patience does not mean that you have complete peace. तर धीर म्हणजे तुमच्यामध्ये पूर्ण शांती आली असं नाही. Like if you are stranded or far up on Goa beach, उदाहरणार्थ गोव्याच्या बीचवर कुठेतरी तुम्ही अगदी लांब एकटे पडलाय, sitting under a coconut tree, नारळाच्या झाडाखाली बसलाय, eating coconuts. नारळ खाताय, Huh? When the soft wind is blowing on your face, हळुवार वारा तुमच्या चेहऱ्यावर वाहतोय, birds are chirping, monkeys are climbing on trees and all that, you are feeling very nice and पक्ष्यांची चिवचिव comfortable. ऐकू येत आहे, माकडं झाडावर चढताय, सुंदर दृश्य आहे, तुम्हाला फार बरं वाटतंय, Waves are hitting on the shore. लाटा किनारी आदळतायत, It's like an AC condition एसी there. एअर कंडिशन मध्ये बसल्यासारखं वाटतंय. And then that is patience. त्याला म्हणतात धीर. That is not patience. तो कसला आला धीर? That is not patience. तो धीर नाही. Where there is no tribulation, there is no patience. हे लिहून ठेवा, जिथे संकट नाही तिथं धीर नाही. Patience is always observed in heavy turmoil. जेव्हा खूप भयंकर काहीतरी त्रास व्हायला लागतो, त्यावेळेला धीर येतो. It's like this. हे असं आहे, You are stranded in that Goa beach. समजा त्या गोव्याच्या बीचवर तुम्ही एकटे आहात, You are sitting under the coconut tree. नारळाच्या झाडाखाली बसलेले आहात, And one coconut falls on your head, thump, एक नारळ बरोबर तुमच्या डोक्यावर पडला and then you get hurt. आणि तुम्हाला लागलं, And somehow you break that coconut and you are about to eat. आणि कसं तरी करून तो नारळ तोडून तुम्ही आता खाणार आहे, And monkeys are all jumping over your head and आणि everywhere. माकडं तुमच्या डोक्यावर इकडे तिकडे सगळीकडे उड्या मारताय, And they are picking up the coconuts also and going. आणि नारळ देखील उचलून घेऊन जात आहे. Every 5 minutes the coconut is falling on your head. प्रत्येक 5 मिनिटाला तुमच्या डोक्यावर नारळ पडतोय, धडा धडा धडा, And the waves are not hitting the shore, they are hitting on your face. आणि लाटा काही किनारी नाही, तुझ्या तोंडावर आदळतायत, And you are asked to have patience. आणि तरी तुला म्हटलंय की धीर धर. That is patience. त्यालाच म्हणायचं धीर. कळलं का? तर धीर इज इक्वल टू गोवा. That is the kind of patience you need to observe. अशा पद्धतीचा धीर तुम्ही पाळायला हवा. Here you have strength of God. इथं देवाची शक्ती आपल्याकडे आहे, So you can have तर patience. तुमच्यामध्ये धीर असू शकतो. तुम्ही धीर ठेवू शकता, धीर बाळगू शकता, धीराने वागू शकता. मनावर घेतलं तर सगळं जमतं. And see, God does not allow you to be cornered so much that you now have no power to stop. आणि परमेश्वर तर तुम्हाला इतक्या अडी अडचणीमध्ये कोपऱ्यामध्ये कधीच अडकवणार नाही की आता जिथे ज्यातनं तुम्ही सुटूच शकत नाही. No temptation has seized you, that which is common to man. जे माणसाला सर्वसाधारण मोह आहेत, परीक्षा आहेत, त्यातनच देवबाप सगळ्यांना नेईल, God will show you a way of escape. आणि त्यातूनही परमेश्वर सुटकेचा मार्ग आपल्याला And दाखवेल. at the right time, Abigail came. आणि योग्य वेळेला बघा ना, अबिगेल आली. Amen. Amen. And she appeals to the spiritual side of David. आणि अबिगेलनं काय केलं, दाविदाच्या आध्यात्मिक बाजूला
बोलणी केली. Amen. आमेन. And after listening to her, आणि दाविदाने अबिगेलचं ऐकल्यावर his spirit takes dominion दाविदाचा जो आत्मा आहे त्या आत्म्यानं परत ताबा घेतला and he yields to her words. आणि अबिगेलच्या शब्दां शरण दाविदाला. Suddenly he becomes a saint. आणि अचानक दावीद संत झाला. Suddenly the anointing comes back upon him, अचानक दाविदावर गेलेला अभिषेक परत आला. puts back his sword, त्याने तलवार परत ठेवली and leaves the matter with the hands of God. आणि देवाच्या हातामध्ये गोष्ट ठेवून दिली. For that you Amen. need an anointed woman like Abigail to get that anointing back over your head. त्याच्यासाठी अबिगेल सारखी अभिषिक्त स्त्रीच पाहिजे की जी येऊन तुमच्या डोक्यावरचा गेलेला अभिषेक तुम्हाला परत करेल. Praise the Lord. हालेलुया. Amen. 1 Samuel 25:33. 1 शमूएल 25:33. David thanked Abigail. आणि दाविदाने अबिगेलचे आभार मानले. Blessed be your advice and blessed be thou which has kept me this day from coming to shed blood and from avenging myself with my own hand. आणि दावीद म्हटला तुझा बोध आशीर्वादित होवो आणि आज रक्त पाडण्याच्या दोषापासून व आपल्या हाताने सूड घेण्यापासून मला जिने अडवले ती तू आशीर्वादित हो. हालेलुया. धन्यवाद. See? बघा He said, because of you. दावीद म्हटला तुझ्यामुळे. Because of you. अबिगेल तुझ्यामुळे I've become a saint once again. मी परत एकदा संत झालो. Now, very few people will take such admonitions with the right heart. आता अर्थातच फार कमी माणसं अशा पद्धतीचा बोध योग्य अंतःकरणाने घेतात. Some will take the reproof patiently, but very few, like David, will thankfully accept it. काही माणसं बोध धीरानं घेतील पण फार कमी माणसं बोध दाविदाप्रमाणे आभार मानून घेतात. Amen. आमेन. Some will say, चालेल बाबा, जास्त बोलू नको. काही माणसं बोध घेताना पण हे असं बोलतात की ठीक आहे कळलं जास्त बोलायची गरज नाही. माहिती आहे तू anointed आहे. See, but what David humbly thanked. पण दावीद कसं म्हटला की आभारी अबिगेल आभारी. Blessed are you. तू आशीर्वादित आहे अबिगेल. Blessed are you, Abigail. अबिगेल तू आशीर्वादित आहेस. My wife, blessed are you. माझ्या पत्नी तू आशीर्वादित आहेस. Blessed are your advice. तुझा सल्ला तुझी मसलत आशीर्वादित आहे. Because of your advice, तुझ्या सल्ल्यामुळे my anointing has come upon me. माझा अभिषेक माझ्यावर परत आला. See? आमेन. हालेलुया. David rejoiced दाविदाने आनंद केला that she had been instrumental to save him and his men from sin. की अबिगेलला परमेश्वराने वापरलं आणि मी आणि माझे लोक पाप करण्यापासून थांबलो. How much we need to thank God for some people for using their good sense at the right time. आपण किती लोकांचे आभार मानले पाहिजे परमेश्वराकडे की देव बाप्पा या लोकांसाठी तुझे आभार मानतो की योग्य वेळेला त्यांनी त्यांच्या अभिषेकाचा बुद्धीचा वापर केला आणि मला अडवलं. Praise the Lord. आमेन. Yes. हा? How we need to bless those people for keeping us away from sin and from doing the things which we would have done by our foolishness. किती त्या माणसांचे आपण आभार मानले पाहिजे की ज्यांची एंट्री किंवा प्रवेश आपल्या जीवनामध्ये होऊन आपण पापांपासून लांब राहायला लागलो, आपण अभिषेकामध्ये वाढायला लागलो. Amen. आमेन. We need to thank the people त्यांचे आभार मानले पाहिजे because of you. की तुमच्यामुळे. Otherwise, I would have gone in the wrong road. नाही तर मी चुकीच्या रस्त्याला लागले असते. But because of your advice, पण तुमच्या सल्ल्यामुळे, because of your spiritual advice, तुमच्या आध्यात्मिक सल्ल्यामुळे I have come back to the right road. मी योग्य रस्त्याला परत आले. सर थँक्यू. Again, I'm walking with God. आणि परत मी देवाबरोबर चालायला Thank लागले. you, thank you, thank ब्रदर you. थँक्यू. सिस्टर थँक्यू. धन्यवाद. Thank you. धन्यवाद. Thank you, sister. Thank you, brother. धन्यवाद सिस्टर. धन्यवाद ब्रदर. Because of you, तुमच्यामुळे ब्रदर I came back to my sins. मी माझ्या शुद्धीत परत आले. In verse 34, 34. David did not forget God also. दावीद देवालाही विसरला नाही. He says, indeed, as the Lord God of Israel lives, which has kept me back from hurting you. 34 वचनात दावीद म्हणतो कारण तुझे वाईट मी करणार होतो ते ज्याने मला करू दिले नाही तो यहोवा इस्रायलाचा देव जिवंत आहे. Amen. हालेलुया. Praise the Lord. आमेन. Amen. आमेन. Because of you, तुझ्यामुळे I didn't take revenge. मी सूड नाही घेतला. Amen. आमेन. 10 days later, 10 दिवसांनी Nabal died. नाबाल मेला. The Lord himself dealt. परमेश्वराने कारवाई केली. He dealt the retribution. परमेश्वराने कारवाई केली. 10 दिवसानंतर नाबाल मेला.
while the hand of David was not stained with blood. पण दाविदाच्या हाताला मात्र रक्ताचे डाग पडले नाहीत. That's what David said दावीद तेच in बोलला. Psalm 24:3-4. स्तोत्र 24:3-4. Who shall stand in his holy place? He that has clean hands and a pure heart, who has not lifted up his soul unto vanity, nor sworn deceitfully. स्तोत्र संहिता 24:3-4. दावीद म्हणतो, यहोवाच्या डोंगरावर कोण चढेल आणि त्याच्या पवित्र स्थानात कोण उभा राहील? ज्याचे हात स्वच्छ व हृदय निर्मळ, ज्याने आपला जीव खोटेपणाकडे उंचावला नाही आणि कपटाने शपथ वाहिली नाही. Praise तो the Lord. हालेलुया. This is the preventing grace आणि याला म्हणतात बचाव करणारी कृपा, that God sends to prevent saints from running into sin. की देवाच्या संतांनी पापात पडू नये म्हणून त्यांना वाचवणारी कृपा. Many times बऱ्याच वेळेला we can look back and say, तुम्ही मागे वळून म्हणू शकता, yes Lord, हो प्रभू, because of you, तुझ्यामुळे, because of your grace, तुझ्या कृपेमुळे I didn't take that wrong step. मी ते चुकीचं पाऊल उचललं नाही, I didn't do that wrong thing. मी ते चुकीचं काम केलं नाही, I was almost in it. मी जवळ ते चुकीचं काम करणार I had होतो, fallen in it. मी जवळ त्या चुकीच्या कामात पडलो होतो. You picked me up. तू बरोबर मला You उचललं drew me out of many waters. आणि अनेक पाण्यांमधनं मला बाहेर काढलंस. Then we blessed the man and woman. आणि मग त्या पुरुषाला स्त्रीला आपण आशीर्वादित करतो. Amen. आमेन. Whom God has sent, Lord, you had sent these people to teach me and to bring me back in the right path. की ज्यांना परमेश्वराने पाठवलेलं असतं, ज्या पुरुषांना, ज्या स्त्रियांना, ज्या ब्रदरना, ज्या सिस्टरना परमेश्वराने पाठवलेलं असतं तुमच्या जीवनामध्ये, की तुम्ही त्या पापापासून लांब राहावं, चुकीच्या रस्त्याला लागू नये आणि परमेश्वरामध्ये राहावं म्हणून. Lord, I thank you की परमेश्वरा, मी तुझे आभार for मानतो that brother, त्या ब्रदरसाठी, for that त्या sister सिस्टरांसाठी, who boldly came and confronted me, ज्या धैर्याने आल्या आणि माझ्याशी बोलल्या, who prayerfully spoke to me. प्रार्थनापूर्वकरित्या माझ्याशी बोलल्या की काय झालेलं आहे. With humility, that person came to me. नम्रतेनं माझ्याकडे तो व्यक्ती आला आणि त्याने माझी विचारपूस केली. Because sometimes to deal with an angry person, you have to become extra humble. कारण कधी कधी एखाद्या रागीट माणसाशी कार्य करताना आपल्याला जास्त नम्र बनायला लागतं. Amen. आमेन. Otherwise, that person will not come back to his senses. नाही तर ऑलरेडी तो इतका रागानं पेटलाय की तो काही शुद्धीवर सहजासहजी येणार नाही. David says दावीद म्हणतो in Psalm 23:3, स्तोत्र 23:3, He restores my soul. तो माझा जीव ताजा करतो. He leads me in the paths of righteousness for His name's sake. तो आपल्या नावाकरता मला न्यायीपणाच्या मार्गांनी वाट दाखवित नाही. तो He हालेलुया. restoreth my soul. तो माझा जीव फ्रेश करतो, ताजा करतो, Even when I look back, मला परत करतो. मी सुद्धा जेव्हा मागे पाहतो ना, I see the finger of God in many places and many times. मी सुद्धा माझ्या जीवनाकडे मागे वळून जेव्हा पाहतो, मलाही माझ्या आयुष्यावरती परमेश्वराचं बोट अनेक वेळा दिसतं. Amen. आमेन. He has saved me. He has helped me. अनेक वेळा त्याने मला वाचवलं, अनेक वेळा त्याने मला मदत केली, He has guided me. अनेक वेळा त्याने मला मार्गदर्शन केलं. I have been in His arms. त्याच्या हातांमध्ये मी राहिलेलो आहे He guided me with His eyes. आणि त्याच्या डोळ्यांनी त्याने मला चालवलेलं आहे. He led me by His angels. त्याच्या देवदूतांद्वारे त्याने मला मार्गदर्शन केलेलं आहे. By His right hand He has taken me, त्याच्या उजव्या हाताने त्याने मला चालवलेलं आहे, that I might not be destroyed utterly. अशासाठी की माझा पूर्ण नाश होऊ नये. हे आज माझ्या आयुष्यात देखील मागे वळून पाहिल्यानंतर मला समजतं की देवाचं बोट वेळोवेळी माझ्या बरोबरही होतं. It's His grace. देवाची कृपा आहे ही. In 2007, I would have been dead. 2007 मध्ये मी मेलो नसतो का? Say, I didn't know. मला कुठे माहिती होतं? I was all out for God. मी देवासाठी बाहेर पडलेला, विकलेला माणूस. मी People कुठे were काय? coming for prayer. I was praying for them. लोक माझ्याकडे प्रार्थनेला यायचे, वेळ काळ काही न बघता प्रत्येकावर मी प्रार्थना करायचो. माझ्या ध्यानीमनी काय होतं की असं होईल. Anytime people used to come at night, anytime I used to pray for them. कधी रात्री, अपरात्री, मध्यरात्री पण माणसं यायची घराकडे खाली प्रार्थना करून घ्यायला आणि मी खाली जायचो प्रार्थना करायला. People used to come, bring in patients in the car at 2 o'clock at night, 1 o'clock, 3 o'clock, anytime. रात्री अपरात्री 1 वाजता, 2 वाजता, 3 वाजता माणसं माझ्या घरी गाडी घेऊन यायचे, आजारी लोकांना घेऊन यायचे Almost dying आणि people. जवळजवळ मरायला टेकलेल्या माणसांना घेऊन यायचे आणि मी लगेच त्यांच्यासाठी प्रार्थना करायला घरातनं बाहेर जायचो. And God used to heal almost all of them. आणि देवा जवळजवळ त्यांना सगळ्यांना आरोग्य यायचा. But this time I didn't know this would happen. पण यावेळेला जेव्हा बेल वाजली घराची, मला माहिती नव्हतं की असं होणार आहे. They would have killed me. त्यांनी मला ठार मारलं असता, मी मेलो असतो त्या दिवशी, माहिती But यू. पण sustaining grace. त्याची ती आवडणारी कृपा, Sustaining grace. त्याची ती मला पाठिंबा देणारी कृपा. People say, लोक म्हणतात, why did God help him?
का देव त्याला मदत करेल? Why did God help David? का परमेश्वराने दाविदाला मदत केली? Because he always carried himself. कारण की नेहमी त्याने स्वतःला चालवलं. Even in the case of Saul, he showed so much restraint. शौलाच्या प्रकरणात सुद्धा दाविदाने स्वतःला किती सुंदरतेनं चालवलं, किती आवड ठेवली, किती कंट्रोल ठेवला, सेल्फ कंट्रोल ठेवला, मारला नाही शौलाला. Amen. आमेन. He carried himself. स्वतःला वागवलं, असा ढिला पेंगा नाही पडला, स्वतःला वागवलं की नो आय एम नॉट सपोज टू डू इट. Only in the case of Nabal, he lost his cool. फक्त नाबालाच्या केसमध्ये दावीद चिडला. But other times he was holding himself. पण बाकीच्या वेळेला दाविदाने स्वतःला फार सुंदरतेनं चालवलेलं होतं. And if other times you're holding yourself and there are few times you're all letting yourself just go loose, God will help you. आणि इतर वेळेला जर तुम्ही स्वतःला अगदी व्यवस्थित चालवलेलं आहे, ताबा न सोडता, आणि मग काही वेळेला समजा तुमचा ताबा सुटला आणि तुमच्याकडनं असं राग आला आणि किंवा काहीतरी झालं, तर देव तुमच्या मदतीला येईल. Yes. येईल He will show forth his favor towards you. आणि जरूर देव तुम्हाला त्याची कृपा दाखवेल. Amen. खरं भाषण होतं. People say, लोक म्हणतात how can he do that? कसं काय तो असं करतो? He does not show favoritism. तो पक्षपात करत नाही, He is no respecter of person. तो भेदभाव करत नाही ना. Why only for one and not for others? एकासाठीच मग दुसऱ्यासाठी का नाही? Favoritism does not mean just I just love you and then I show favor to you. भेदभाव म्हणजे मी तुझ्यावर प्रेम करतो आणि मी तुला काही अनुग्रह देतो, कृपा देतो. That is not legal favoritism. त्याला काही कायदेशीर भेदभाव म्हणत नाहीत ना. God's favoritism is not like our favoritism. परमेश्वराचा भेदभाव आपल्या भेदभावासारखा नाहीये. परमेश्वराचा पक्षपात आपल्या पक्षपातासारखा नाहीये. Like Isaac loved Esau because his food was very tasty. जसे इसाकाने एसावावर प्रेम केलं कारण त्याचा स्वयंपाक फार चवीचा होता. Not that kind of favoritism. अशा पद्धतीचा भेदभाव नकोय. Like a father says, जसं वडील म्हणतात, I love you. माझं तुझ्यावर प्रेम आहे, I love this son. माझं या मुलावर प्रेम आहे. Though he's very naughty, but I still love him. फार खोडकर आहे पण तरी माझं त्याच्यावर प्रेम आहे. That is not true favoritism in the right spirit. म्हणजे तो काही खरा योग्य आत्म्याने केलेला भेदभाव नाही. Yes. Isaac's favoritism for Jacob was not on the right principles. इसाकाचा भेदभाव याकोबाविषयीचा योग्य तत्वांवर आधारभूत नव्हता. He loved the cooking of Esau. त्याला एसावचा स्वयंपाक आवडला म्हणून तो आवडला. म्हणून एसाव आवडला. Nothing that Esau shined very much spiritually, that's why he loved it. एसाव फार आध्यात्मिकरित्या चमकत होता आणि म्हणून तो आवडला इसाकाला असं नाही. एसावचा स्वयंपाक आवडला म्हणून. God's love is not based on that kind of favoritism. पण देवाचं प्रेम अशा पद्धतीच्या भेदभावावर अवलंबून नाहीये. His favoritism is based on people keeping the principles and laws of God. देवाची आवड निवड माणसं माझा नियम किती पाळतात किंवा पाळत नाहीत यावर आहे. You all keep the laws, you will all be the favorites of God. तुम्ही सगळे देवाच्या आज्ञा पालनात राहा, तुम्ही सगळे देवाचे आवडते व्हाल. You all observe the principles of God, you will all be a favoritism of God. तुम्ही सगळे देवाची तत्व पाळा, तुम्ही सगळे देवाचे आवडते व्हाल. God's favoritism is not just plain favoritism, it is based on principle keeping of the people. देवाची आवड म्हणजे भेदभाव करून केलेली आवड निवड नाहीये. देवाची आवड तो माणूस माझं नियमशास्त्र पाळून माझ्या आज्ञा पालनात राहतो म्हणून तो मला आवडतो. Why did Jacob love Joseph? याकोबाने का योसेफावर प्रेम केलं? Why did he stitch only for him का a coat of 7 colors and not to other brothers? का त्याच्यासाठी 7 रंगाचा सप्तरंगी झगा शिवला आणि इतर भावांसाठी नाही? People say लोक म्हणतात because he was the son of his favorite wife Rachel. तो त्याच्या आवडत्या बायकोचा म्हणजे राहेलीचा मुलगा होता ना म्हणून शिवला. Other sons were the sons of Leah. बाकीची मुलं लेयाकडनं झालेली होती म्हणून त्यांना नाही शिवला. That's why म्हणून Joseph was the favorite. योसेफ त्याचा आवडता होता. Who said? कोण म्हटलं? कुणी नाही. Rachel had 2 children. राहेलीला 2 मुलं होती. Not only Joseph. फक्त योसेफ नाही झाला तिला. Joseph and Benjamin. योसेफ आणि बन्यामीन. राहेलीला 2 झालेली. He should have showed favoritism to Benjamin also मग then. बन्यामीनाला पण त्याने आवड दाखवायला हवी होती ना. Why only Joseph? का फक्त योसेफ? See?
He was the son of his old age. त्याच्या वृद्ध वयातला मुलगा होता तो. Son of the old age means what? वृद्ध वयातला मुलगा होता Son, म्हणजे son in Hebrew is Ben. Ben means the builder of the house. हिब्रू भाषेमध्ये बेन पुत्र म्हणजे घर बांधणारा वृद्ध वयातला होता तो. Joseph was a ghar bandnara. योसेफ घर बांधणारा होता त्याचा. He was a man lived according to the principles of God. परमेश्वराच्या तत्वांवर चालणारा होता योसेफ. That's why Bible doesn't say Jacob loved Joseph. आणि म्हणून बायबल म्हणत नाही की याकोबाने योसेफावर प्रेम केलं. It says Israel loved Joseph. इस्रायलने योसेफावर प्रेम केलं लिहिलंय. याकोब नाही, इस्रायलने योसेफावर प्रेम केलं. Are you understanding, people? हालेलुया. It's not just plain favoritism of the world. जगातली आवड निवड भेदभाव हा माझा फार आवडता आणि हे सगळे आवडत तसलं नाहीये हे. In the world, we have a very flimsy kind of favoritism. जगातली आवड निवड सगळी अशी फार असते. मला तो आवडतो का तो पैसे जास्त देतो. मला ही आवडते का ती चांगलं बोलते. Say, we have very wrong kind of favoritism. अशी जगातली आपली आवड निवड फार चुकीची आहे. Sometimes कधी कधी we have favoritism just because we love somebody. आपली आवड निवड का असते की तो मला आवडतो त्याच्यावर माझं प्रेम आहे म्हणून आवड आहे. Not that he has done something good. त्याने काहीतरी चांगलं केलंय म्हणून नाही. God doesn't have that kind of favoritism. देव अशा पद्धतीची आवड ठेवत नाही. God shows favor देव अनुग्रह किंवा आवड का देतो? when you keep his principles. केव्हा देतो? देवाच्या नजरेत तुम्ही केव्हा बसता? त्याची तत्व पाळा, त्याच्या आज्ञा पालनात राहा, तुम्ही देवाला आवडायला लागाल आणि देव म्हणेल ही माझी लाडकी आहे. He will say all of you are my favorites. आणि मग देव म्हणेल तुम्ही सगळे माझे लाडके आहात If का? you keep the आज्ञापालन principles. आज्ञापालन करतात. Are you understanding, people? कळतं का? So here we see इथे आपण पाहतो there is reason behind God behaving in such a peculiar way for David. परमेश्वर दाविदाशी इतक्या विशिष्टपणे जे वागलाय त्याच्या मागे कारण होतं, उगीच नाही काही. Because many other times David tried to live right. कारण की अनेक वेळेला दाविदानं योग्य सरळ जीवन जगायचे प्रयत्न केलेले होते. Every time you try to live right, ज्या दर वेळेला तुम्ही योग्य जीवन जगायचा do प्रयत्न right, योग्य कराल, walk right, योग्य चालाल, walk in integrity, सरळ चालाल, सरळ जीवन walk जगाल, in faithfulness, विश्वासूपणे चालाल, walk the second mile, दुसरं मैल चालाल, love, प्रेम कराल, forgive, क्षमा कराल, mercy. दया कराल. God keeps that account. देव तो हिशोब ठेवतो He does not forget it. आणि देव विसरत नाही. He does not forget it. देव हे विसरत नाही. And when time comes आणि वेळ जेव्हा येते that your spirit is willing but your flesh is weak, की तुमचा आत्मा उत्सुक आहे पण देह अशक्त आहे, He will support you with His sustaining grace. मग देव तुम्हाला त्याच्या पाठिंबा देणाऱ्या कृपेनं सांभाळतो He will help you to such an extent आणि इतक्या टोकावर जाऊन तो तुम्हाला मदत करेल that you will just fall down and say, Thank you, God. की तुम्ही केवळ खाली पडून धूळ चाटून म्हणाल, देव बाप्पा धन्यवाद, तुझ्यासारखा देव नाही. Psalm 119 verse 101. स्तोत्र 119 101. David says, दावीद बोलतो, I have refrained my feet from every evil way that I might keep thy word. स्तोत्र 119 101. तुझे वचन मी पाळावे म्हणून मी आपले पाय प्रत्येक कुमार्गापासून आवरून धरले आहेत. Praise the Lord. हालेलुया. See David. पहा ना दावीद, He is slipping, he is falling, but his heart is for God. घसरतोय परंतु त्याचं हृदय देवामागे आहे. Why did God go all out for this man? का देवा या दाविदाकडे इतका सारखा यायचा? That God did not allow him to commit this presumptuous sin. की देवाने दाविदाला हे पाप करूच दिलं नाही. Why? का? Because if you respect God's mercy, कारण तुम्ही जर देवाच्या दयेला आदर दिलात, you will be shown mercy. तुम्ही जर देवाच्या दयेला आदर दिलात तर तुम्हाला दया मिळेल. Yes. आमेन. Learn to respect the mercy of God. देव दया देतो ना, त्याची आदर आणि कदर ठेव. You know, mercy and grace are related. दया आणि कृपा यांचं नातं आहे. In the Old Testament, you read only mercy, 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 mercy. जुन्या करारामध्ये आपण केवळ दया 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 हा शब्द वाचतो. In the New Testament, you see grace, 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 and grace. नवीन करारात जसे आपण येतो तसा हा शब्द येतो कृपा. Amen. आमेन. But both are related. पण दया आणि कृपा या दोघांचं नातं आहे.
David said दावीद बोलला in Psalm 94 verse 18, स्तोत्र 94:18 when I said my foot slippeth, thy mercy, O Lord, held me up. स्तोत्र 94:18 माझा पाय निसरतो असे मी म्हणालो तेव्हा हे यहोवा तुझ्या प्रेम दयेने मला टेका दिला. What is that? टेका दिला. Propelling grace, sustaining grace. टेका दिला. टेका पाठिंबा टेका दिला. दिला. टेका सुंदर शब्द आहे मराठीतला हा. टेका दिला. Mercy दया held me up. दयेनं मला धरलं. Oh, for that mercy to hold us up. त्या दयेनं आपल्याला धरावं. How much I enjoy this mercy of God. किती या देवाच्या दयेचा मी आनंद घेतो माहितीये. I don't frustrate this grace. मी देवाच्या कृपेला कंटाळवाणं करत नाही. How much we need it every day. अरे किती देवाची कृपा आपल्याला रोज लागते His तुम्हाला माहिती mercy का. should be new every morning. त्याची दया रोज सकाळी नवीन आहे. ती नवीन असलीच पाहिजे नाही तर आपल्याला तर पुरायचीच नाही. प्रेज द लॉर्ड. पाहिजे ती रोज पाहिजे. I will show you the relation of mercy and grace. मी तुम्हाला दया आणि कृपा यांच्यातलं नातं दाखवतो. Hebrews 4:16. इब्री करास 4:16 Let us therefore come boldly unto the throne of grace that we may obtain mercy and find grace to help in time of need. इब्री करास पत्र 4 अध्याय 16 वचन. तर आपल्यावर दया व्हावी आणि योग्य वेळी सहाय्य होण्यासाठी आपल्याला कृपा मिळावी म्हणून आपण धैर्याने कृपेच्या राजासनाजवळ जाऊया. See, that means याचा अर्थ in order to find grace, we must obtain mercy. कृपा आपल्याला जर हवी असेल तर अगोदर दया प्राप्त करून घ्यावी लागेल. We need to know how to approach God. आपल्याला कळायला हवं की देवासमोर जाताना कसं जायचं You असतं. need to always say, तुम्ही नेहमी म्हणायचं Lord, have mercy on me. देवासमोर जाताना कसं जायचं माहितीये. असं पदर पसरून माझ्यावर दया कर म्हणत जायचं. Yes. Lord, have mercy on me. माझ्यावर दया कर दे बाप्पा. I'm looking at your mercy. मी तुझ्या दयेकडे बघून जगत आहे. I'm seeking for your grace. मला तुझी कृपा हवी आहे. In Psalm 119, 124, स्तोत्र 119 124 David said, दावीद म्हणतो Deal with thy servant according unto thy mercy. स्तोत्र 119 124 तू आपल्या सेवकाशी आपल्या प्रेम दयेनुसार वर्तन कर. Prem daya means mercy. प्रेम दयेनुसार म्हणजे दयेनुसार दया. And teach me thy statutes. आणि तुझे नियम मला शिकव. In other words, दुसऱ्या शब्दात David always said, देवी नेहमी म्हणाला Lord, प्रभू I want you to deal with me according to your mercy, not माझी- according to what is right or wrong. माझी इच्छा आहे की तुझ्या दयेनं तू मला वागून घे. तुझ्या दयेनं तू मला चालव. काय बरोबर आहे काय चुकीचं आहे त्यावरनं माझ्याशी तू वागू नको. तुझी दया I माझ्यावर. don't want you to deal with me according to my works also. माझ्याशी काम करताना देवबाप्पा तू माझी कामं बघून पण माझ्या जीवनात कार्य करू नको कारवाया करू नको. तर तुझ्या दयेनंच मला चालव. Because in my work that can be a flaw. कारण माझ्या कामामध्ये कुठेतरी त्रुटी असू At शकतात. times I can get angry also. कधी कधी मला रागही येऊ शकतो. But I want you to deal with me according to mercy. पण हे देवबाप्पा माझी इच्छा आहे की तुझ्या दयेनं तू मला वागव. Because if God deals with you according to your works कारण की देवबाप जर तुझ्या कामानुरूप तुझ्या जीवनात काम करायला आला only, फक्त कामानुरूप then you will have limited blessings. तर मग तुम्हाला मर्यादित आशीर्वादच मिळतील. Yes. हो. Because what we sow, that we will get. कारण की आपण जे पेरू तेच कापणार. Amen. पेरलेलं According to works means what you sow, that you get. कामानुरूप देणं म्हणजे जे पेरलंय तेच उगवणार ना. And many times our sowing is not that very good. आणि बऱ्याच वेळेला आपलं पेरणं इतकं काही चांगलं नसतं. And sometimes it's not completely pure. आणि कधी कधी आपलं पेरणं अगदी शुद्धही नसतं. So David understood this principle. तर दावीदाला हे तत्व कळलं. He says, दावीद बोलला Lord, प्रभू there are times you deal with me according to my works, but most of the time I want you to deal with me according to your mercy. माझ्या जीवनामध्ये अशी वेळ आहे की तू माझ्या जीवनात माझ्या कार्याला बघून माझ्या जीवनात कार्य करतोस किंवा कारवाई करतोस. पण माझी इच्छा आहे जास्तीत जास्त वेळेला माझ्या जीवनामध्ये दे बाप्पा तुझ्या दयेनं मला वागव. Now listen, people. ऐका When you have done something right, जेव्हा तुम्ही काहीतरी बरोबर केलेलं आहे you know you have not done wrong. आणि तुम्हाला माहिती असतं की मी चुकीचं केलेलं नाही I've done it right. मी बरोबरच केलंय. Then you can tell the Lord, मग तुम्ही प्रभूला सांगू शकता according to my righteousness, deal with me. की माझ्या नीतिमत्तेनुरूप तू आता कार्य कर. There are times David said, according to my righteousness, deal with me, Lord. कधी कधी अशी पण वेळ होती की दावीद देवाला म्हटला माझ्या नीतिमत्तेला पाहून म्हणजे काय
जे बरोबर काम मी केलेलं आहे चुकीचं केलेलं नाही जे बरोबर काम मी केलेलं आहे ते बघून तू कार्य कर And immediately God has to do it. आणि लगेच देवबाप मग कार्य करायलाच पाहिजे. There are other times इतर वेळेला you are not very sure whether what work you have done is not completely righteous. इतर वेळेला तुम्हाला किंवा आपल्याला खात्री नसते की मी जे काम केलंय ते पूर्ण बरोबर आहे पूर्ण नीतिमान आहे का नाहीये मला माहित नाही. That is the time you have to tell the Lord, मग त्याला तुम्ही प्रभूला म्हणायचं Lord, प्रभू please don't deal with me according to my works this आता time. माझं या वेळेला माझं काम बघून तू नको कार्य करू According to your mercy, deal. याला तू दयेनुरूपच वागव बाबा. Then मग God sees your video. देव तुमचा व्हिडिओ बघतो हा. व्हिडिओ फुटेज देखते ना देव प्रभू भी देखता है. हा, तिथं काहीतरी बोललो आपण, थोडं जोरात बोललो, थोडं असं केलं तसं केलं, थोडं चांगलं पण केलं. ते म्हणतो चालेल, आणि मग देव म्हणतो ठीक आहे हे 50% थोडं बरं केलं, 50% नाही केलं, पण त्यांनी कृपा मागितलंय, देऊन टाक कृपा. दया मागितली जाऊ दे देऊन टाक. कामात एवढा काय दम नाहीये पण दया मागितली म्हणून देऊन टाक. But that will still be based on your previous works. पण तरी देखील अगोदर तुम्ही जे काही कार्य केलेलं आहे त्या कार्यावर आधारभूतच ही दया आणि ही कृपा. Are you understand? कळलं का? Because all our life we are just living on His mercy. कारण It will आयुष्य not help. कारण की आयुष्यभर आपण केवळ नाही देव दया करतो रे देव दया करतो रे मग आपलं अर्धवट मरतुगडं कसंही करायचं देव दया करतो रे अशी नाही काही करत. Amen. People will think that David always lived like that. लोकांना मग असं वाटेल की दावीद नेहमी असाच जगला. कसंही कुठे काही बोलायचं, काही करायचं आणि फक्त म्हणायचं दया कर, दया कर. कसंही वागायचं काही बोलायचं आणि मग म्हणायचं दया कर. एकाचं तोंडाचं फोडायचं, दया कर. अरे वा हे चांगलंय. ह्याला मारलं परत दया वा वा कर. वा 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 वा. It's not that kind of life David lived. असल्या पद्धतीचं जीवन नाही जगलेला दावीद. Because some will think David never worked any harder. नाही तर मग काही लोकांना उगीच असं वाटेल की दाविदाने कधी काही काम केलं नाही That चांगलं काम never कष्ट he lived केले with integrity. की दावीद कधी सरळतेनं जगलाच नाही बहुतेक म्हणून सारखी देवाला दया मागायचा असं नाहीये. Yes, righteousness is a gift. हा नीतिमानपणा हे दान आहे. Amen. आमेन. Righteousness is a gift. नीतिमानपणा हे दान आहे. But Bible also says work righteously. पण बायबल म्हणतं नीतिमत्तेनं काम कर. After you receive the gift of righteousness, you have to work that righteousness also in your life. नीतिमत्तेचं दान तुला मिळालेलं आहे ना मग ते दान घेऊन करतो काय वापर आणि काय कर नीतिमान काम कर. In Psalm 18:20, read Psalm 18:20. स्तोत्र 18:20. I think so, it's there. Somebody read Psalm 18:20. The Lord rewarded me according to my righteousness. यहोवाने मला माझ्या न्यायीपणाप्रमाणे प्रतिफळ दिले आहे. And further, पुढे according to the cleanness of my hands, He has recompensed me. माझ्या हातांच्या निर्मळपणाप्रमाणे त्याने माझी फेड केली आहे. See, the Lord rewarded me according to my righteousness. माझ्या नीतिमत्तेला बघून परमेश्वराने मला प्रतिफळ दिले आहे. Amen. Amen. That means म्हणजे this principle of mercy is only available to those who have fulfilled their works too at many other times. याचा अर्थ हे दयेचं तत्व अशा लोकांनाच लाभतं की ज्या लोकांनी त्या अगोदर किंवा पूर्वी जी काही कामं केलेली आहेत ती नीतिमत्तेने केलेली आहेत. Not only that, आणि फक्त एवढंच नाही it also means याचा अर्थ असाही लागतो you have done your best even this की time. यावेळेला पण तुम्ही जमेल तेवढं चांगलं केलेलं होतं. Amen. आमेन. Like David was making a mistake. जसं दावीद चूक करणार होता He didn't complete the mistake. त्याने चूक केली नाही पूर्ण. Listen, people. नीट ऐका He was going to make a mistake. दावीद चूक करायला चालला होता. He was going to kill. दावीद खून करायला चालला होता. God's grace came. देवाची कृपा आली. Abigail came. अभिगेल आली Don't do it. की करू नका. He said, sorry, I will not do it. दावीद म्हटला सॉरी मी करणार नाही. Then God's grace came over him and sustained him. मग देवाची कृपा त्याच्यावर आली आणि त्याला पाठिंबा देऊन गेली. Many times, बऱ्याच वेळेला Abigails do come in our lives, अभिगेल आपल्या जीवनात येतात बरं का. but we don't respond positively. पण आपण त्या अभिगेलना सकारात्मक प्रतिक्रिया देत नाही And we are frustrating the grace of आणि God. देवाच्या कृपेला आपण कंटाळवाणं करून सोडतो. Are you understand? समजतं का? We are frustrating the grace. आपण देवाच्या कृपेला कंटाळवाणं करून सोडतो. Grace comes. कृपा येते. Are we dealing with it positively? It's त्या important. कृपेला आपण सकारात्मक रीतीनं वागवतोय का ते महत्वाचं आहे. In other words, दुसऱ्या शब्दात, you have done your best. तुम्ही सर्वतोपरी जमेल तेवढं चांगलं केलं. As much as you can, you did it. जेवढं जमलं तेवढं तुम्ही केलंय. The wrong that you did, now you righted it. आणि चुकीचं जे तुम्ही केलेलं होतं ते आता तुम्ही बरोबर केलंय. And now you look to the mercy of God. आणि आता तुम्ही देवाच्या दयेकडे पाहताय. Amen. Amen. You say, Lord, now help me. आणि म्हणताय की प्रभू आता तू मला मदत कर. Then help comes to you. मग मदत येते.
Then God takes the revenge over Nabal. आणि मग देव सूड घेतो नाबालाचा. Then you are almost slipping, he will pick you up. आणि मग तुम्ही जवळजवळ घसरणार असता पण देव तुम्हाला उचलतो. God doesn't help us unless we do something about the wrongs we are doing. जे आपण चुकीचं केलेलं आहे ते जोवर आपण सुधरवायचा प्रयत्न करत नाही तोवर देव येणार नाही. Grace doesn't come to strengthen you in your weaknesses. कृपा तुमच्या अशक्तपणाला अजून जोर द्यायला येत नाही. Grace comes to stall you from doing something which is wrong. कृपा तुम्हाला त्या अशक्तपणात पडून तुम्ही जे चुकीचं करणार होता त्यापासून थांबवायला येते की असं करायचं नाही. Grace can never act on itself. कृपा कधी स्वतःवर कार्य करू शकत नाही. Try to understand what I'm saying. समजून घ्यायचा प्रयत्न करा मी काय Grace cannot act on itself. कृपा कधी स्वतःवर कार्य नाही करू शकत. There must be some little kind of desire in you to do the right that you have wronged. त्याच्या मागे तुमच्या मनात पण कुठेतरी ती इच्छा असायला हवी की देव बाप्पा माझ्याकडनं हे चुकीचं काम झालं, चांगलं नाही झालं, क्षमा कर, मी आता हे चुकीचं सुधरवून बरोबर करणार आहे. मग कृपा येईल. You need to have a desire for the right. अशी इच्छा ठेवली पाहिजे मनात की मला आता मी चुकीचं केलं You are होतं, not पण doing the right. मी बरोबर करत नाहीये. See, you have not righted things also अजूनपर्यंत तुम्ही गोष्टी सुधरवलेल्या because you नाहीये. are weak in your flesh. पण तुम्ही तुमच्या देहामध्ये कमजोर आहात. But you have a desire. पण तुमची इच्छा आहे की मला हे सुधरवायचंय. असं नाही करायचं की होतं नको मला. दे बाप्पा मला असं नको मी असं का केलं? मी असं का करतो? हालेलुया. That desire itself is enough for God's grace to come upon you. ती जर इच्छा देवाने तुमच्यात पाहिली तर बस देव त्याची कृपा तुमच्यावर पाठवेल. Are you understanding? इच्छा पाहिजे की नाही मला बरोबर करायचंय. And this kind of special favor is not to all. आणि असल्या पद्धतीची खास कृपा सगळ्यांना नाही बरं का. God will not favor all. सगळ्यांवरती कृपा तो अनुग्रह देव नाही करणार. People will say, लोक म्हणतील that is salvation by grace or by works. म्हणजे तारण कृपेने आहे का कामाने आहे. That you are saying we have to live righteously. Righteousness is salvation by grace or by works. तुम्ही असं म्हणताय की धार्मिकतेनं जगायचं, नीतिमान कामं करून जगायचं, मग तारण कृपेनं मिळालंय का काम करून मिळणार आहे. Salvation is by grace. अरे तारण Free कृपेनं, grace. तारण फुकट आलेल्या कृपेनं मिळतंय. But rewards पण प्रतिफळ are by works. बक्षीस हवं असेल ना तर नीतिमान कामं करायला लागतील. Are you understand? समजतं का. So there is saving grace, there is a sustaining grace for your blessings, for your reward. ते एक तारणारी कृपा आहे, एक पाठिंबा देणारी कृपा आहे. पाठिंबा देणारी कृपा तुम्हाला बक्षीस मिळावीत, प्रतिफळ मिळावीत म्हणून येते. Amen. आमेन. Job 38:15 says, इयोब 38:15 last scripture verse, शेवटचं शास्त्रवचन घेतो and then I will end. मग मी संपवतो. And from the wicked their light is withholden, and the high arm shall be broken. इयोब 38वा अध्याय आणि त्यातलं 15 वचन. आणि दुष्टांपासून त्यांचा प्रकाश काढून घेण्यात येतो आणि त्यांचा उंच भुज मोडला जातो. Did you see that? बघा It is withheld. मोडला जातो, Light थांबवला is withheld. Grace is withheld. प्रकाश काढून घेतला जातो. God कृपा takes away the light. That is the grace. देवा तो प्रकाश काढून घेतो, कृपा काढून घेतो. For the wicked, grace will not work. दुष्टांच्या जीवनात कृपा नाही काम करणार. If you sin and say, Lord, I want more grace, तुम्ही जर पाप करतच राहिला आणि रोज म्हणत राहिला प्रभू मला तुझी कृपा अजून पाहिजे. grace does not fall that we may sin more. कृपा अशासाठी थोडी येते की आपण पाप जास्त करावं. No. नाही नाही. Grace comes when we say, Lord, help me. आपण जेव्हा म्हणतो की प्रभू मला मदत कर, I don't want to fall in this. मला याच्यात पडायचं नाहीये, I don't want to fall, Lord. माझी इच्छा नाहीये मला याच्यात पडायचं नाही, But I have no strength. पण माझ्याकडे शक्ती नाही. Then Jesus says, मग येशू म्हणतो in your weakness lies my strength. तुझ्या अशक्तपणात माझी शक्ती My आहे, grace is sufficient. for माझी you. कृपा तुला पुरेशी आहे. Do you understand this? समजतं का. We'll continue next week. येत्या सोमवारी विषय चालू ठेव. Grace, grace, and more grace. I live by grace. I love God's grace. मी तर कृपेवर जगणारा माणूस आहे बाबा. I love God's mercy. मला देवाची कृपा आणि देवाची दया खूप आवडते. हालेलुया. Even after I do right, आणि मी योग्य आणि बरोबर ते काम केल्यानंतर सुद्धा I still say, Lord, मी तरी म्हणतो प्रभू your mercy, Lord. तुझी दया पाहिजे प्रभू, Your grace, Lord. तुझी कृपा पाहिजे प्रभू, तुझी दया पाहिजे, तुझी कृपा पाहिजे देव बापा.
Say it, people, and you will get it. असं म्हणा माझ्या प्रियांनो, मगच मिळतं. You will get it. मिळेल तुम्हाला ती दया, मिळेल तुम्हाला ती कृपा. You want to be a favorite of God? तुम्हाला देवाचा आवडता बनायचंय, You can be a favorite of God. तुम्ही देवाचे आवडते बनू शकता. The whole world can become a favorite of God संपूर्ण मानवजात देवाची आवडती बनू शकते, if they live according to His principles. जर संपूर्ण मानवजात देवाच्या तत्वांवर जगू लागली तर. हालेलुया. देव बाप्पा धन्यवाद. Our favoritism lies in our weaknesses. आपली आवड निवड आपल्या अशक्तपणात आहे. I love somebody. I favor somebody because that is my weakness. I like. मी कोणावर तरी प्रेम करतो, मला कोणीतरी आवडतं का, कारण माझा तो अशक्तपणा आहे. But with God, it doesn't work that way. देवाचं असं नाही. If He shows favoritism to somebody, जर देवाने कुणावर आवड दाखवली because that somebody has lived according to the principles of God. तर तो कोणीतरी देवाच्या तत्वांनुरूप जगलाय म्हणून देवाला आवडलाय. What did Joseph do? योसेफाने काय केलं? At the age of 17, whatever mistakes his brothers would do, he used to go and tell his father. 17 वर्षाचा असताना त्याची भावंड जी काही चुकीची कामं करायची, योसेफ जाऊन आपल्या वडिलांना सांगायचा. What was it? म्हणजे काय? Living according to the principles of his father. वडिलांनी घालून दिलेल्या तत्वांवर जगायचा योसेफ. That's why the father stitched him a coat of 7 colors. आणि म्हणून त्याच्या वडिलांनी त्याला सप्तरंगी झगा शिवला. If all other brothers also were living like Joseph, he would have stitched for all of them coat of 7 colors. बाकीची भावंड पण योसेफासारखी वागली असती ना, सरळ मार्गी आणि बरोबर कामं करत, तर त्यांना पण बापांनी सप्तरंगी झगा शिवून दिला असता. देव बाप्पा. That is a different kind of favoritism because the world speaks about favoritism in a different manner. देवाची आवड निवड ही वेगळी अशी असते आणि जगातली माणसं आवड निवड वेगळ्या रीतीने करतात. Don't ever say असं कधी म्हणू नका. God had extra love for David. देवाचं दाविदावर जरा जास्तीच प्रेम होतं. नाही 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 नाही. It's a wrong way of seeing things. ते म्हणणं चुकीचं आहे. ती म्हणायची पद्धतच चुकीचं आहे की चुकीची आहे की देवाचं दाविदावर जास्तीचं प्रेम होतं. That is the earthly fathers and earthly people, they judge that way. असं सगळं जगातले आई वडील आणि जगातली माणसं बोलतात. God doesn't favor that way. देव अशा पद्धतीनं आवड नाही धरत. हालेलुया. You want to win the heart of God? तुम्हाला देवाचं हृदय जिंकायचंय का? Do something more than others who do. मग इतर लोक जे काही करतात त्याच्यापेक्षा तुम्ही थोडं जास्ती करा. Amen. आमेन. धन्यवाद. Thy loving kindness is better than life. Thy loving kindness is better than life. My lips shall praise thee, thus will I bless thee. Thy loving kindness is better than life. तुझे वात्सल्य जीवनाहून श्रेष्ठ. Glory. तुझे वात्सल्य जीवनाहून श्रेष्ठ. प्रेमाने स्तवितो, हात उंचावितो. तुझे वात्सल्य जीवनाहून श्रेष्ठ. Wonderful Jesus. Hallelujah. Thank you, Lord Jesus Christ. तुझे आभार. Where can we go from your holy presence? तुझं पवित्र सानिध्य सोडून आम्ही कुठे जाणार? Where can we go? कुठे जाऊ तुला सोडून दे बाप्पा. For all eternity we have to see your face. सर्व सनातनात तुझा चेहरा बघत जगायचंय. तुला सोडून मी जाऊ कुठे? How can we say, असं कसं आम्ही म्हणून I have चालेल no time for Jesus? की माझ्याकडे येशूसाठी वेळ नाही. For all eternity, your face only we are going to see. पूर्ण सनातनात तुझा चेहरा बघून आम्हाला राहायचंय. You said, तू म्हणालास we live and move and have our being in Him. आम्ही चालतो फिरतो, आमचं अस्तित्व त्याच्यात आहे. There is nothing without Jesus. येशू शिवाय काही नाही. Nothing. येशू शिवाय काही नाही. Even after your death, तुमच्या मृत्यूनंतर सुद्धा the face that you are going to see for eternity is the face of Jesus. जो चेहरा तुम्ही कायम पाहणार आहात तो येशूचा चेहरा आहे.
And not only here, आणि फक्त इथे नाही, even in heaven we have to please that same face for eternity. स्वर्गामध्ये पण त्याच चेहऱ्याला, त्याच येशूला आपल्याला कायम प्रसन्न ठेवायचंय. Then we'll get more promotion and more promotion, and there are more glories for मग us. आपल्याला अजून बढती मिळेल, अजून बढती मिळेल, अजून वैभव मिळेल. The angels are still studying about God. देवदूत अजूनही देवाचा अभ्यास करतायत. Once when I was praying, the Lord showed me एकदा मी प्रार्थना करत असताना देवाने मला दाखवलं that angels are still studying the face of God. की देवदूत अजूनही देवाच्या चेहऱ्याचा अभ्यास करतायत. For thousands of years, they are studying the face of God. हजारो वर्ष ते देवदूत देवाच्या मुखाचा अभ्यास करतायत. And little percentage of his nature he reveals to them, and they are writing books about him. आणि थोड्याफार टक्क्यानं थोडस देवाविषयी मुखाविषयी समजलं तर पुस्तकं लिहिली जातात. And they are so excited, and they write more about him, and then he reveals himself little bit further. आणि इतका आनंद होतो, इतका आनंद होतो, मग अजून थोडस प्रभू त्यांना स्वतःविषयी प्रगटीकरण देतो. And the Lord told me, प्रभू मला म्हटला, even all eternity will not be enough for you to know about me. पूर्ण सनातनत्व सुद्धा पुरेसं नाही माझ्याविषयी जाणून घ्यायला. मी एवढा अगाध, इतका खोल, इतका मोठा, इतका महान, इतका चांगला, That's what इतका Paul दयाळू. said. असं पॉल म्हटला. The height and the depth and the width of God's love. परमेश्वराच्या प्रीतीची उंची, खोली, लांबी, रुंदी One day we will speak on कुणाला it. कळेल. एके दिवशी मी हा विषय घेईन. Lord, प्रभू, I pray for my people. माझ्या लोकांसाठी मी प्रार्थना करतो. Send forth your grace, Lord. तुझी कृपा पाठव. They need grace. त्या लोकांना तुझ्या कृपेची गरज आहे. They're walking like David. ते दाविदासारखे चालतायत. They're walking the second mile, दुसरं मैल चालतायत. trying their best to live a right life, खूप प्रयत्न करतायत की बरोबर ते जीवन जगावं. a holy life, पवित्र जीवन a जगावं. God-fearing life. देवाला भिवून वागणारं जीवन. They are raising up the family with a godliness. आणि परिवार देखील सुभक्तिमानपणानं With वाढवतात. the fear of the Lord, they are growing up. परमेश्वराच्या भयानं चालतायत. Honoring your word, तुझ्या शब्दाला मान देतायत. respecting your word, तुझ्या शब्दाचा आदर करतायत. going out and preaching the good news, बाहेर जाऊन सुवार्ता सांगतायत. living a Christian life. ख्रिस्ती जीवन जगतायत. They are trying their best, Lord. सर्वतोपरी प्रयत्न करतायत. They have left the evil ways, त्यांनी वाईट मार्ग सोडले आहेत. trying to please you at all times, आणि तुला नेहमी प्रसन्न ठेवायचा प्रयत्न करतायत. walking in righteousness नीतिमत्तेत चालतायत and living by your grace. आणि तुझ्या कृपेनं जगतायत. Bless my people, Lord. म्हणून माझ्या लोकांना आशीर्वादित कर. Bless my people. माझ्या लोकांना Let the आशीर्वादित. blessings of David, दाविदाची let the आशीर्वाद. grace that came upon David जी कृपा दाविदावर आली ती कृपा come upon my people now. माझ्या लोकांवर आता येऊ दे. In Jesus' name, येशूच्या नावात. God's grace is coming upon you. देवाची कृपा तुमच्यावर येत आहे. It's coming upon you. देवाची कृपा तुमच्यावर येत आहे. Live by this grace. या कृपेवर जगायला शिका. Live by this grace. या कृपेवर जगा. Say thank you, Jesus. म्हणा धन्यवाद Say येशू. thank you, Jesus. धन्यवाद. God bless you all. देवा तुम्हाला सगळ्यांना आशीर्वादित करेल.